वरात. आता तुलाच काहीतरी करायला हवं. हा गुरु आहे. हो, शोध शोध लवकर किल्ली. जा. राधिका कोण आहे वा? आई ओळखलं नाहीत तुम्ही? नाही ना. कळेल. आय थिंक आय नो. हा शहनायाचा ऍक्च्युअल होणारा नवरा आहे. द बिग सरप्राईज. करेक्ट ना राधिका? हे सगळं काय चाललंय मला तरी काही कळत नाहीये. सगळं कळणार. गुरुनाथ सुभेदार. शनायाचा खरा नवरा आणि आता परत होणारा नवरा. अरे बजा. कोण आहे? अरे मी आहे, मी आनंद. हा. अरे ऐक, माझ्याकडनं चावी हरवली आहे. मी ना या खिशात ठेवली होती. अरे यार आता आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. तू पण आतून प्रयत्न कर. जास्त वेळ नाहीये म्हणजे? तो गुरु पोहोचलाय का तिकडे? हो, म्हणून तर एवढी खटपट करतोय ना. चावी नाही ना सापडली अजून. फोडायला लागेल. या खिशात ठेवली होती. अरे दुसरा काही पर्याय का? आता बाजूला फोडायला काय डायरेक्ट फोडू ना? ऑब्विसली. परमिशन वगैरे नको ना. फोड ना. बजरंग बली की जय. हा काय काय हे काय करताय तुम्ही? काय करताय म्हणजे काय? दुसरा काही पर्याय का बाबा? तुला बाहेर काढायला लागेल ना इथून. आता लॉक फोडण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाहीये. फोडू दे यार, लवकर करा ना यार. या रूमला विंडो पण नाहीये, एकही खिडकी नाहीये. अरे म्हणून तर करतोय सगळं. तू गप्प बस. पुढे तू गप्पा बस. आता आम्हाला आमचं काम करू दे, कळलं का? बजरंग बली की जय. आरामात. हा अरे बाबा, असं जोरात तोडा. ओके. काय धक्का बसला? नाही, आय एम शुअर बसलाच असणार धक्का. नाही, तुम्ही सगळे मला तसे ओळखताच. नावाने आणि आतून बाहेरून ओळखता, नाही का?
तरी सुद्धा तुमच्यातल्या अनेकांचा दिवसच बरा जात नाही माझं नाव घेतल्याशिवाय. काय घास गोड लागतच नाही ना गुरुनाथ सुभेदाराबद्दल काहीतरी वाईट साईड बोलल्याशिवाय. आजही आता तुमच्यापैकी अनेक जण विचार करत असतील, अरेच्छा इथे हा काय करतोय, आपल्याला तर माहितीच नव्हतं. पण आज तुम्ही जे काही प्लॅनिंग करून आलेले आहात तसं इथे काहीही घडणार नाहीये. डॅडी शनाया, तू घाबरू नकोस, मी आलो ना आता तुझ्यासाठी. नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही म्हणून सांगतो. शनायाला ही राधिका हे लग्न जबरदस्तीनं करायला भाग पाडते. नाही, आतापर्यंत बरेच उपकार केलेत ना मॅडमवर, त्यामुळे या सगळ्या उपकारांच्या ओझ्याखाली शनाया दबली जाऊन तिला याला विरोधही करता येत नाहीये. पण शनाया, आता तुला कुणाच्याही उपकारांच्या ओझ्याखाली दबायचं काही कारण नाही. कारण मी आहे ना, मी बघतोच आज हे लग्न कोण नाही होऊ देत, बघतोच. पण डॅडी आपल्या लग्नाबद्दल बोल ना काहीतरी. नाही नाही, लग्न होणारच, लग्न आज होणारच. तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत आणि या राधिकाच्या नाकावर टिचून लग्न होणारच. आज कोण अडवतं हे बघतोच मी. हाय गुरु, हे का चाललंय? काहीच तर कळत नाही. तू का करत प्रत्येक ठिकाणी तुझी तमाशा करायची गरजच आहे का रे? आणि कसला तमाशा? काही तमाशा वगैरे करत नाहीये कुणी, आणि मला काही हौस नाहीये तमाशा करायची, कळलं? त्यामुळे आज जे काही होणार ना त्याला पूर्ण विराम समज. आज जे काही होणार ते शेवटचं, तुमच्यासाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा. मी काय म्हणते जाऊ दे शन्या, मला अजिबात यांच्याशी बोलायचं नाहीये. तूच सांग तू कोणाच्या बाजूनी आहेस. मला ए राधिका, थांब ना, तू काय बोलतेस तिच्याशी? हा, मला विचार. नाही, मान्य आहे तुला माझ्याशी बोलायची इच्छा असेल नसेल, पण माझं ऐकून तर घ्यावं लागेलच. त्यामुळे एक लक्षात घे, ही शनाया तुझ्या कंपनीची सीईओ आहे, विसरू नकोस. शनाया तिच्या वाटचे सगळे शेअर्स आमच्या नावावर करेल. आम्ही इथून निघून जाऊ आणि त्यानंतर मग तू ज्या राधिका मसालेच्या जीवावर एवढ्या उड्या मारत होतीस ना आतापर्यंत, ती सुद्धा संपून जाईल. मग बसा तू आणि तुझा नवरा जुन्या आठवणींना उजाळा देत वगैरे. मिस्टर गुरुनाथ, तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये. तुम्ही वहिनींपर्यंत पोहोचण्याआधी हा पानवलकर मध्ये असेल हे विसरू नका. तुमची कुठलीही स्वप्न मी पुरी होऊ देणार नाही. ओ पानवलकर, हळूहळू जरा शांत. अरे यांना कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक द्या. नाही केड्या, मी म्हंटलच होतं ना, या राधिकाच्या या पोपट गँग पैकी अजून कसं कोणी बोललं नाही. बोललेच आहे. पानवलकर शांत व्हा, इकडे आमचा विषय चालू आहे. आणि एक विसरू नका की या तुमच्या सीईओ मॅडम आहेत. नाही, वयानं लहान असल्या तरी सीईओ आहेत ना, त्यामुळे तुम्हाला सिनियर आहेत. हा, थोडं ऐका त्यांचं सुद्धा. कॅरी ऐक ना, जरा शांत हो ना प्लीज. आणि प्लीज जरा शांत राहाल का? म्हणजे माझ्या लग्नाला आलोय ना आपण, तर भांडू नकोया कोणीच. अगं कसं गड दिसते आणि किती छान बोलतेस तू आज. हो साहेब, आमचे पैसे द्या ना. काय पैसे? काय पैसे कुठे? कुणाचं काय झालं, आलाय का बाहेर? नाही, अजूनही आलाय. काहीतरी कर. काय करू यार मी? बरं ठीक आहे, आता मी जे सुचेल ते बोलेन. मला माहिती नाही मी काय बोलणार आहे. ठीक आहे. अरे किडे, असं नको रे, लाज निघते चार चौघात. एक मिनिट तुम्ही जरा थांबा, अजूनही वाजवायचंय. तुम्हाला डबल पैसे देऊ, कळलं? सांग जरा त्यांना. डबल कॅरी ऐक ना. तुम्ही सगळे बसा ना, बसून घ्या, काहीच टेन्शन नाहीये. सगळं चिल आहे, बसून घ्या तुम्ही प्लीज. तुम्ही पण बसून घ्या. इकडे जा. मस्त कोल्ड्रिंक वगैरे घ्या. ते तुम्ही आल्यापासून सगळे तसंही नाट्य सोहळा एन्जॉय करताय, त्यामुळे असं समजा की आपल्या नाटकातला आपला हिरो आलेला आहे आता इकडे. त्यामुळे गॅरी प्लीज तू माझ्या बाजूला येऊन उभा राहा, म्हणजे सगळ्यांना कळेल आपलं नाटक काय एक्झॅक्टली ते. किडा
फोटो काढ ना. अरे वा सुपर. राज काय अरे सुपर सुपर. अरे आपण तिघं एका फ्रेम मध्ये असलो की फ्रेम फेमस होते. सुपर. बस झालं. हा, बस झालं. राज ऐक काय तू ते म्हणतेस ना ते म्हणून दाखव ना सगळ्यांना आपल्याला. मी काय म्हणते मी कुठून राहिले माझ्या नवऱ्याची बायको. कशाला उगाच काहीतरी काय आपलं. अरे सगळे ओळखतात तिला करू दे ना तिला. तू नाचणारस का नाही ना? म्हणू खरंच म्हणू म्हण ग. मी असं म्हणायचंय मी कुठून राहिले माझ्या नवऱ्याची बायको. अगं तसं नाही ते आधीसारखं म्हण ना. असं मी कुठून राहिले माझ्या नवऱ्याची बायको. चला यार आपल्यात ताकदच नाहीये. माझं बाळ आला जन्माला बघ कसं त्याला तयार करतो बघ. काय घरपुड्या बनवणार आहेस त्याला. हा विषय का आता. आता काय करायचं सांग. झाले सगळे दगड मारून यार. अहो मला एक सांगा आपण चावीवाल्याला का नाही बोलवलं. बरी आयडिया आधी का नाही सुचवली तुम्ही यार. आता चावीवाला येणार तो चावी खूप वेळ जाणार यार. तरी मी बघतो काही कॉन्टॅक्ट मिळतो का. दुसरा काय पर्याय प्रयत्न करतो उठतो जरा. खूप दमलो यार. हे काय हे कशी चावी आहे. अरे ही तर आमची चावी आहे. हे काय की होल्डर काय इथे ठेवताय. अहो या दाराची चावी आहे. अच्छा या दाराची चावी मग इथे काय करते ती. या दाराची चावी आहे. या दाराची चावी सापडली. दाराची चावी सापडली. चावी सापडली. उघड 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 उघड. मला याचा चेहरा बघायचा. अरे पण हा तर लपत छपत आलेला. म्हणूनच ओरिजिनल नवरा आहे. अरे नाही पण सांगू तू छोट्यावाला चांगला आहे एक शनाया काय चाललंय. हा नाही मी एवढं सिरियसली बोलतोय तर काय हा काय टाइमपास. अरे एंटरटेनमेंट आहे ही लोकांसाठी. असं काय करतो. तुझ्याच आईला वाटते की मी श्रेयसची लग्न करणार आहे. मग कळलं पाहिजे लोकांना. क्युरिओसिटी वाढली पाहिजे की मी नक्की कोणाशी लग्न करणार आहे. नाही काही गरज नाही क्युरियोसिटी वगैरे वाढवायची. कळलं ना सगळ्यांना सगळं डिसिजन माहिती आता. हा तेवढ्यासाठी आता एवढं परत अजून काही ड्रामा करायची गरज नाही. आणि तू काय यार मी तुझ्यासाठी सगळं सोडून इथे आलो आणि तुझा अजून टाइमपास. तू सिरियस हो ना. सगळं सोडून आलास तू. म्हणजे मायाला सोडलं होतंस जॉब पण सोडलास की काय. गुरुनाथ सुभेदार तू फार चुकीचं वागतोस. नाही नाही सर प्लीज मी अजिबात चुकीचं वागत नाहीये. नाही मला मान्य आहे माझा हा जो काही निर्णय आहे हा मायासाठी जरा शॉकिंगच असणार आहे. हा मान्य आहे मला ती कामावरूनही काढून टाकेल. पण त्याचा अर्थ मी चूक आहे असं होत नाही. आणि चूक बरोबर ठरवणारे आपण कोण. सर काय आहे माझं आणि शनायाचं नातं सगळ्यांना माहिती आहे बरोबर. आता माझ्याच असलेल्या बायकोकडे मी जर परत जातोय तर त्याच्यामध्ये चूक काय. मला तरी काही वाटत नाही याच्यामध्ये चूक आहे. राईट. आणि एक मिनिट मी मीच काय बोलतोय शनाया तू सांग ना सगळ्यांना म्हणजे सगळ्यांचे गैरसमज दूर होतील ना यार. शन्या तू आता काही बोलायचं नाही. हा एक मिनिट राधिका तू नको तिला प्रेशराईज करू. हा ती बोलेल तिला काय हवं ते ती करेल. करेक्ट आहे. ऐक श्रेयस राधिकाने मला कितीही प्रेशराईज केलं तरी मी तुझ्याशी लग्न करणार नाहीये. त्यामुळे तुला इथून जायचंय की इथे थांबून स्वतःची शोभा करून घ्यायची हे तूच ठरव. यांचं काय. एक मिनिट थांब. काय करतो आनंद. बरं ऐक ना तुम्ही दोघं पुढे व्हा मी आलो. आम्ही दोघं मी एकटा काय करणार भारत मध्ये. अरे तू जा ना मी सांगतो तुला. जा ना. ये हो जा. माया
ओके. बरं ऐक, तू शांत हो. मी 2 मिनिटात येतो. ओके, 2 मिनिट. सामी प्लीज प्लीज कुठे जाऊ नको ना. प्लीज माझ्यासोबत थांब. प्लीज थांब. हॅलो आनंद, पुढचं सगळं तुलाच हँडल करायचंय. मी येत नाही. बाय. तुम्हा सगळ्यांनाच माहितीये की गॅरीशी माझं अनऑफिशियली लग्न झालं होतं. त्यानंतर आम्ही दोघं एकत्रच राहत होतो. पण आज माझं लग्न परत होणार आहे, तेही ऑफिशियली. आणि आता मी माझ्या नवऱ्याबरोबर ऑफिशियली बायको म्हणून राहणार आहे. तू अंगठी आणली होतीस ना? अरे आणली आहे ना. आणली म्हणजे काय, अंगठी हार सगळं रेडी आहे. नाही बघू. दोन नवरे होते, तिसरा नवरा पण आला. काय फालतू पण आहे. हा कोण आहे? ऍक्च्युली मी तुला आधीच सांगायला पाहिजे होतं. या लोकांना माहिती होतं मी श्रेयसला नकार देणार आहे म्हणून त्यांनी स्पेअर नवरा आणलाय. काय? हो, त्यांची अशी इच्छा आहे मी त्यांच्याच पसंतीच्या मुलाशी लग्न करावं. एक मिनिट. काय 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 फालतूपणा आहे हा? ते स्पेअर नवरा काय? हा म्हणजे त्यांना काही अक्कल नाही. तुला कळत नाही? तू बावळट आहेस का? बावळटच होते मी गॅरी. तुझ्यावर प्रेम करत होते म्हणजे बावळटच होते ना. आणि आता तुझ्याशी लग्न केलं तर मूर्खही ठरेन. तुझा मुलगा आहे ना, त्याचा चेहरा बघ आणि तूच ठरव तू त्याच्या समोर उभं राहण्याच्या लायकीचा तरी आहेस का. या स्टेपमुळे सगळ्यांना कळालं होतं की आपण रिलेशनशिपमध्ये आहोत. कुणाल? हो, कुणाल. माझ्या वेडेपणावर जीवापाड प्रेम करणारा. मी त्याला बिचाराला एवढ्या सगळ्या ड्रामामध्ये इन्व्हॉल्व केलं तरी प्रेमाने सगळं सहन करणारा. आणि अर्थात आता माझ्याशी लग्न करून मला US ला घेऊन जाणारा. ऑफकोर्स तुम्हा सगळ्यांना उत्सुकता होतीच की मी आज कोणाशी लग्न करणार आहे. मी आज कुणालशी लग्न करते.